नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे. जास्वंदाला फुले येत नाहीत, जास्वंदाची वाढ होत नाही आणि आपल्याला जास्वंदाची पाने पिवळे पडून जास्वंद खराब होत आहे. ह्या पावसाळ्यात जर आपल्याला असे होत असेल आणि आपले पावसाळ्यात सतत पाणी चालू आहे, सतत पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळे आपल्या जास्वंदाची केअर करणे फार गरजेचे आहे. काही भागात सततच पाऊस चालू आहे, दररोजच पाऊस चालू आहे आणि ऊन पडत नाही आणि ह्या वेळेस आपण काय करावे जास्वंदाला आणि आपले जास्वंद कसे टिकवावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जास्वंद जास्त ऊन ज्या ठिकाणी जास्त प्रकाश पडेल, जास्त ऊन तर पडतच नाही, पण जर प्रकाश जास्त पडेल त्या ठिकाणी आपण जास्वंदाची कुंडी ठेवा आणि जर आपल्या जास्वंदाच्या कुंडीत जर पाणी साठत असेल तर ते पाणी काढून टाका. दररोज आपण आपल्या जास्वंदाच्या झाडाकडे किंवा इतर कोणत्याही झाडाकडे जाऊन या आणि त्या कुंडीत जर पाणी साठत असेल तर ते पाणी रिकामे करा, काढून टाका. म्हणजे आपल्या जास्वंद खराब होणार नाही. आणि त्या कुंडीचे ड्रेनेज होल चेक करा. ड्रेनेज होल जर चांगले काम करीत असेल तर काही हरकत नाही, पण ड्रेनेज होल जर चांगले काम करीत नसेल तर कुंडीत पाणी साठत राहील आणि जास्वंदाच्या मुळ्या खराब होतील. यासाठी त्याचे ड्रेनेज होल पण चांगले चेक करा आणि एखादा लोखंडाचा खिळा घेऊन ते ड्रेनेज होल पाडा, म्हणजे आपले कुंडीत पाणी साठणार नाही. आणि जास्वंदाची वाढ आणि जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपल्याला खते द्यायचे आहेत. ते कोणते द्यायचे आहेत ते पुढे मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय दिल्याच्या नंतर आपण आपल्या जास्वंदाला असे छान फुले येतील. आपण 15 ते 3 आठवडे आपल्या जास्वंदाला खते देणे गरजेचे आहे. हे पहा, हे पावसाळ्याच्या दिवसात द्या. तुमच्याकडे जर वर्मी कंपोस्ट असेल तर वर्मी कंपोस्ट, शेणखत असेल तर शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट असेल तर किचन वेस्ट कंपोस्ट, असे कोणत्याही तिन्हीपैकी एक प्रकार घ्या आणि त्यात हे लिंबखली टाका. हे लिंबखली मी घरीच बनवलेली आहे. लिंबोळ्यापासून ही तयार केलेली आहे. लिंबोळ्या घेऊन मिक्सरमध्ये काढून ही लिंबखली तयार केलेली आहे. ही लिंबखली टाकल्यामुळे फंगसचा अटॅक होत नाही आणि आपल्या जास्वंदाच्या झाडाला छान असा फायदा होईल. आणि नंतर दुसरी बनाना फील टाकले तर हे पहा, हे मी उन्हाळ्यातच तयार करून ठेवलेले आहे. वाळलेल्या केळीच्या सालीपासून हे तयार केलेले आहे. हे टाकल्याच्या नंतर आपल्या झाडाला फॉस्फरस, पोटॅशियम याची कमतरता भासणार नाही आणि फुले चांगले येतील, वाढ चांगली होईल. यासाठी हे बनाना फील टाकले आहे. आणि ही आहे चहापत्ती, ही यूज केलेली चहापत्ती आहे. ही चांगली वाळवून मी उन्हाळ्यातच ठेवलेली आहे. ही पहा, ही यूज केलेली चहापत्ती ही टाकल्याच्या नंतर त्याची माती ॲसिडिक होईल आणि आपल्या जास्वंदाच्या झाडाला ॲसिडिक माती आवडते आणि झाडाचे मातीची pH लेवल व्यवस्थित होईल, व्यवस्थित राहील. यासाठी हे मिश्रण करून आपण आपल्या जास्वंदाच्या झाडाला दिले तर खूप असा फायदा होईल. पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या झाडांना एक खताचा डोस देणे फार गरजेचे आहे. हे पहा, नंतर आपण हे आपल्या जास्वंदाच्या कुंडीत थोडी माती मोकळी करा, कारण सतत पाऊस पडून ती माती गच्च झालेली आहे. ऊन पडत नाही, कोरडी होत नाही. कारण आमच्याकडे 1 महिना झालं पाऊस सतत चालू आहे. दररोजच एक दिवसही खडा नाही की आज पाऊस आला नाही, असं होत आहे. आणि ह्या वेळेस अशा वेळेस आता काय करावे, पण त्यामुळे हे थोडा खताचा डोस देणार आहे आणि थोडी माती मोकळी करून हे खतं देणार आहेत. कारण जास्वंदाची वाढ चांगली व्हावी आणि जास्वंदाला जास्तीत जास्त फुले यावे, यासाठी हे ऑर्गॅनिक खत आपल्याला द्यायचे आहे.
हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.